हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं लेक्चर नंबर 16 आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एनर्जी स्टोर्ड इन अ चार्ज्ड पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ठीक आहे, काय दिला का? एनर्जी स्टोर्ड इन अ चार्ज्ड पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके चला तर मग वही आणि पेन काढा, लेक्चर लिहायला सुरुवात करा. कन्सिडर 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 a charged parallel plate capacitor किंवा असं म्हणा, consider a parallel plate capacitor. Parallel plate capacitor initially, ठीक आहे, parallel plate capacitor काढून घेऊ आपण. या प्लेटचा एरिया आहे A, या प्लेटचा एरिया आहे A, या दोन्ही प्लेट मध्ये डिस्टन्स आहे D. समजा इनिशियली काय होईल? इनिशियली दॅट इज ॲट टाइम t इज इक्वल टू 0. टाइम 0 असताना काय होईल? इनिशियली ॲट टाइम t इज इक्वल टू 0 याच्यावरचं जे चार्ज आहे, चार्ज q इज इक्वल टू 0, हेन्स पोटेन्शियल डिफरन्स इज 0 अँड कॅपॅसिटन्स इज c. कारण कॅपॅसिटन्स चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स वर डिपेंड नसतो, म्हणून कॅपॅसिटन्स सुरुवातीला c आहे आणि शेवटी पण c च राहील. आफ्टर सम टाइम, आफ्टर अ लॅटर टाइम, थोड्या वेळानंतर, आफ्टर अ लॅटर टाइम t इज इक्वल टू t, q इज इक्वल टू समजा स्मॉल q आहे काहीतरी टाइम नंतर, आणि डेल्टा v किती होईल मग बघा. डेल्टा v किती होईल? q बाय c. का? कारण बघा c इज इक्वल कॅपॅसिटन्स काय असतो? q बाय v म्हणजे v काय होईल? डेल्टा v, आणि डेल्टा v काय होईल? q बाय c. त्याच्यावरून आलं डेल्टा v इज इक्वल टू q बाय c. आता समजा काय केलं, इनिशियली दोन्ही प्लेट्स कशा होत्या? न्यूट्रल होत्या. आता काय केलं, या प्लेटवरचा चार्ज dq तोडला आणि इकडे नेला. याच्यावरती काय होईल? निगेटिव्ह चार्ज येईल, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज तोडला आणि इकडे नेला असं म्हणायला होतं आपण, पण ऍक्च्युअली काय होतं? ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, पण आपण डेरिवेशन साठी आपण काय करायला लागलो? अज्युम करायला लागलो की या प्लेटवरून आपण काय केला? फर्स्ट प्लेट म्हणून, याला सेकंड प्लेट म्हणून. सेकंड प्लेटवरून एक छोटासा पॉझिटिव्ह dq चार्ज तोडला आणि इकडे नेला, छोटासा इव्हल्युसा. ठीक आहे, आणि इकडे नेला. आता काय होईल? if we take a small charge dq from plate 2 to plate 1 the electric field produced सुरुवातीला काय होईल? सुरुवातीला ज्यावेळेस आपण पहिला चार्ज नेऊ इकडं, त्यावेळेस काहीच वर्धन करायची गरज पडणार नाही. पण ज्यावेळेस दुसरा dq तोडू आपण इकडं आणि इकडे नेऊ, या प्लेट 2 वरून दुसऱ्या प्लेट 1 वर नेऊ, त्यावेळेस काय होईल? पहिला जो इथे dq बसलाय तो काय करेल? या दुसऱ्या येणाऱ्या dq ला काय करेल? रिपेल करेल. कारण दोन्ही वरचा याच्यावरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, याच्यावरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, म्हणून काय करेल? रिपेल करेल. त्या रिपल्शनच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क करावं लागेल. कारण हा चार्ज काहीतरी फील्ड तयार करेल, ती फील्ड काहीतरी या चार्जवरती फोर्स लावेल आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे तो अवे फ्रॉम चार्ज असेल. कळले? हा चार्ज पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून काय होईल? रिपल्शन होईल. ठीक आहे, बघा. द इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस्ड ड्यू टू चार्ज ऑन प्लेट 1 will oppose the charge dq. We have to do
we have to do external work against this field, या फील्डच्या अगेन्स्ट आपल्याला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल against this electric field, या फील्डच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क करावं लागेल. मग ते वर्क किती असेल बघा, ते वर्क असेल dw एक्सटर्नल इज इक्वल टू, बघा पोटेन्शियल डिफरन्स ची डेफिनेशन काय, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज dw by dq. ठीक है, dw क्या होगी, डेल्टा v इंटू dq, डेल्टा v इंटू dq. कळलं का, समजतंय, एकदम सिंपल आहे. आता बघा हे जे डेरिवेशन आहे हे आपण केलेले स्फेरिकल चार्ज्ड कॅपॅसिटर, ठीक आहे, एनर्जी स्टोअर्ड इन अ स्फेरिकल चार्ज कॅपॅसिटर, त्याचं जे डेरिवेशन आहे तेच सेम याचं डेरिवेशन आहे. बघा तुम्ही सगळं डिट्टो तेच येणार, फक्त फिगर काय म्हणालो मी, स्फेरिकल कॅपॅसिटरच्या ऐवजी मी इथं पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची फिगर काढली, बाकी काही चेंज नाही, डिट्टो तशाल तसं आहे. हा चला बघा, हेन्स टोटल वर्क डन by external force is given by कसं भेटेल इंटिग्रेशन में, dw से इंटिग्रेशन करा, d work done by external force is equal to इंटिग्रेशन ऑफ dw कुठून कुठपर्यंत, dw आता डेल्टा v इंटू dq, डेल्टा v काय बघा इथं, डेल्टा v काय q बाय c, मग टाकून द्या इंटिग्रल q बाय c dq कुठून कुठपर्यंत, व्हॅल्यू q ची 0 पासून कॅपिटल Q पर्यंत व्हॅरी करायची आपल्याला, म्हणजे काय होईल, 1 बाय c कॅपिटल C बाहेर काढलं तर काय होईल, हा इंटिग्रल q dq फ्रॉम 0 टू कॅपिटल Q dq चं इंटिग्रल काय येईल सांगा, सिंपल आहे, q स्क्वेअर बाय 2 सांगितलं त्या दिवशी कालच्या लेक्चरमध्ये बघितलंय, q स्क्वेअर बाय 2 किती आलं ते, q स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 कुठून कुठपर्यंत 0 टू कॅपिटल Q, त्या का अप्पर लिमिट लोअर लिमिट 1 बाय c q स्क्वेअर 1 बाय 2 बाहेर घेतलं, q स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर म्हणजे काय आलं ते, हेन्स वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू काय आलं ते 1 by 2 q square by c. This is the formula of work done by external force. म्हणजे या प्लेटवरून या प्लेटवरती चार्ज, टोटल चार्ज म्हणजे काय होईल, फायनली या प्लेटवर चार्ज येईल प्लस q आणि या प्लेटवर चार्ज मायनस q येईल. आता या चार्ज कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोअर झालेली आहे, तर जेवढं वर्क डन आपण केलं तेवढी एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये या कॅपॅसिटर मध्ये स्टोअर होईल, म्हणजे या कॅपॅसिटरच्या अलाउंग जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल त्याच्यामध्ये ती एनर्जी स्टोअर होईल. कळलं का, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, लिहिलं, चला आता बघा, दिस वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स असं म्हणा, काय हरकत नाही, दिस वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स लिहा मी लिहिणार नाही या, तुम्ही कसे लिहिणार नाही सर, तुम्हाला तर लिहावंच लागेल, है की नाही, लिहावंच लागेल मला तर. दिस वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स is stored in the form of potential energy, potential energy च्या फॉर्म मध्ये हे वर्क काय होईल, स्टोअर होईल, म्हणजे डेल्टा यू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट, किंवा दुसरा फॉर्म्युला काय असतो, निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. आपण तर एक्सटर्नल वर्क डन काढले एक्सटर्नल फोर्स मुळे,
म्हणजे काय होईल पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल बरोबर आहे हा मग काय होईल हेच लिहून घ्या ना मग हेच होईल which is equal to 1/2 q square by c आता चेंज इन पोटेंशियल एनर्जी म्हणजे फायनल पोटेंशियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेंशियल एनर्जी पण इनिशियल पोटेंशियल एनर्जी दोन्हीकडे चार्ज 0 होता इलेक्ट्रिक फील्ड होती त्याच्यामध्ये नाही म्हणजे इनिशियल पोटेंशियल एनर्जी किती झाली 0 झाली हेन्स u final is equal to 1/2 q square by c म्हणजे फायनल पोटेंशियल एनर्जी म्हणजे चार्ज कॅपॅसिटर मधली पोटेंशियल एनर्जी किती झाली q square by 2c किती झाली q square by 2c 1/2 q square by 2c चला hence u is equal to 1/2 q square by c किंवा q square by 2c म्हणा ही झाली पोटेंशियल एनर्जी बघा तोच फॉर्म्युला आला u is equal to 1/2 q square by c आता दुसरा फॉर्म्युला बट q is equal to cv कारण c is equal to q by delta v असते म्हणजे q is equal to काय cv c is delta v ठीक आहे v म्हणजे काय delta v आहे hence u is equal to काय लो half c square v square divided by c c will get cancel which is equal to half cv square हे आलं cv च्या फॉर्म मध्ये हे आलं qc च्या फॉर्म मध्ये हे आलं cv च्या फॉर्म मध्ये u is equal to half cv square ओके चला इकडे मोडायचं चला लिहून घेतलं तुम्ही सगळं चला आता बघा आता अजून एका फॉर्म मध्ये हे झालं qv सॉरी cv qc आता qv च्या फॉर्म मध्ये काढू q आणि v च्या फॉर्म मध्ये अजून एक फॉर्म्युला निघेल काय तो हाफ qv तो फॉर्म्युला काय हाफ qv काढताल का बघा बरं येते का बघा काढून बघा चला येते का आज खूप गरमी आहे आभाळ आलेला आहे खूप गरमी होत आहे आज आणि अशा उकाड्यामध्ये हे आपलं हॉट लेक्चर सुरू आहे ठीक आहे चला हा u is equal to half cv square u is equal to half cv square हे एक झालं आता but also आता काय करायचं also u is equal to काय 1/2 q square by c आहे आता c च्या ठिकाणी काय ठेवता येतं c च्या ठिकाणी q by v ठेवता येतं ना c च्या ठिकाणी काय ठेवलं q by v ठेवलं 1/2 हे q square आणि हे q by v हे q आणि एक ह्याच्यातले q कॅन्सल म्हणजे काय आलं हे डिनॉमिनेटर केला न्यूमरेटरला हाफ q into v हा आला थर्ड फॉर्म्युला म्हणजेच काय hence u is equal to 1/2 q square by c which is equal to 1/2 cv square आणि हे cv square आणि थर्ड फॉर्म्युला 1/2 q into v this is the formula of potential energy stored in a parallel plate capacitor बघा हा फॉर्म्युला आणि स्फेरिकल कॅपॅसिटर मध्ये स्टोअर असलेल्या एनर्जीचा फॉर्म्युला बोथ आर वन अँड द सेम दोन्ही काय एक्झॅक्टली सेम आहे दोन्ही एक्झॅक्टली सेम आहे कळलं चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन लिहिलं ओके आता मी बोर्ड सगळं मोडायचं मला मी पॉज करून मोडतो ठीक आहे चला आता बघायचं आहे नेक्स्ट पॉइंट जो खूप इम्पॉर्टंट आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या दृष्टीने चला टाइटल टाका फोर्स बिटवीन plates of a parallel plate capacitor ठीक है force between plates of a parallel plate capacitor समजा हा एक parallel plate capacitor आहे ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे समजा ही दुसरी प्लेट आहे ठीक आहे चला याला 1 म्हणू याला 2 म्हणू याच्यावरती चार्ज समजा प्लस क्यू आहे याच्यावरती
प्लस क्यू, याच्यावरती मायनस क्यू. या प्लेटचा एरिया ए, या प्लेटचा एरिया ए, या दोन प्लेट मध्ये डिस्टन्स आहे डी. ठीक आहे, आणि डी इज किंवा डी स्क्वेअर इज मच स्मॉलर दॅन ए. ही कंडिशन आहे. आता हा झाला पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता बघा, फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लेट 1 ऑन प्लेट 2. किती असेल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू प्लेट 1 ऑन प्लेट 2. या फील्ड ना या प्लेटने या फील्ड वरती या प्लेट वरती किती फील्ड एक्झर्ट करेल, ही प्लेट या प्लेट वरती किती फील्ड एक्झर्ट करेल. ठीक आहे, प्लेट 1 पॉझिटिव्ह आहे, प्लेट 2 निगेटिव्ह आहे. किती असेल E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. हा, ह्यासाठी इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं लास्टचं लेक्चर बघा, त्या लेक्चर मध्ये घेतलेले. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इनफायनाइटली चार्ज प्लेन शीट. आता फोर्स exerted by plate 1 on plate 2. याच्या अपोजिट जरी घेतलं, बाय प्लेट 2 ऑन प्लेट 1 जरी घेतलं तरी आन्सर सेम येणार आहे. कारण दोन्ही फील्डची सरफेस चार्ज डेन्सिटी काय, सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए आहे. आणि सिग्मावर डिपेंड आहे. मधलं एलिमेंट तर ए किंवा व्हॅक्यूम घेतले आपण, इप्सिलॉन नॉट दिसते म्हणजे कळले. हा, चला. फोर्स एक्झर्टेड बाय प्लेट 1. आता काय होईल बघा, या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, ही अशी असेल. बरोबर, अशी असेल आहे ना. ठीक आहे, ही अशी असेल इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल एक्सेप्ट ॲट कॉर्नरला थोडीशी बेंड झालेली असेल. पण थ्रू आउट देअर एरिया, मॅक्सिमम एरियामध्ये काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल. ही इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, या प्लेट वरती फोर्स एक्झर्ट करेल. इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स मध्ये काय रिलेशन असतात बघा. फोर्स एक्झर्टेड बाय प्लेट 1 ऑन प्लेट 2 इज इक्वल टू F इज इक्वल टू Q इंटू E. बरोबर आहे. E काय हो, E काय बघा, Q इंटू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. सिग्मा काय, सिग्मा इज Q बाय A. टाका किंमत, सिग्मा काय Q बाय A, Q बाय A 2A इप्सिलॉन नॉट. Q इंटू Q स्क्वेअर म्हणजे काय आला, Q स्क्वेअर अपॉन 2A इप्सिलॉन नॉट. The same force will be exerted on plate 1 किंवा असं वर जे वर्डिंग वापरली तेच वापरू. सेम फोर्स विल बी एक्झर्टेड बाय प्लेट 2 ऑन प्लेट 1. ठीक आहे, म्हणजे काय, हा झाला फोर्स बिटवीन द प्लेट्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आणि हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे, लक्षात ठेवा. F इज इक्वल टू Q स्क्वेअर अपॉन 2A इप्सिलॉन नॉट. समजलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला घेऊन घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं. चला एक छोटासा प्रॉब्लेम बघू. पर्यंत लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला बघा, एक सिंपल प्रॉब्लेम बघायचा, एकदम सिंपल आहे. एक दोन प्लेट दिल्यात आपल्याला, एक प्लेट 1 प्लेट 2 नाव दिले त्यांना. याच्यावरचा R प्लस Q, याच्यावरचा मायनस Q. दोन्हीचा एरिया A, दोन्ही मध्ये सेपरेशन D आहे. आता काय केलं, एकाला फिक्स केलं, पहिल्या प्लेटला फिक्स केलंय आणि त्याच्यानंतर काय केले, त्याच्यात दुसऱ्या प्लेटला मूव्ह केलं आणि दोन्हीतलं डिस्टन्स जे अगोदर D होतं ते आता 2D केलं. हा, बाकी सगळं सेम आहे, एरिया सेम आहे, चार्ज सेम आहे, फक्त काय केलं, सेपरेशन वाढवलं. तर काय होतं म्हणते, फाइंड द वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. तर हे D पासून 2D पर्यंत मूव्ह करण्यासाठी, ही प्लेट मूव्ह करण्यासाठी एक्सटर्नल फोर्सला किती वर्क करावं लागेल हे विचारले आपल्याला. एकदम सिंपल आणि स्वीटचा प्रॉब्लेम आहे, क्यूटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला आता बघा, फोर्स बिटवीन प्लेट्स किती असतो, फोर्स बिटवीन प्लेट्स किती असतो, Q स्क्वेअर अपॉन 2A इप्सिलॉन नॉट. आताच बघितलं होतं आपण, बघितलं आताच. F इज इक्वल टू काय असतो, Q स्क्वेअर अपॉन 2A इप्सिलॉन नॉट. आता वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स किती असतो, फोर्स इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क इक्वल फॉर एफ एस. ठीक आहे. आता फोर्स किती आहे क्यू स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट आहे आणि डिस्प्लेसमेंट किती झाली 2d मायनस डी झाली 2d मायनस डी झाली म्हणजे किती आहे क्यू स्क्वेअर इंटू डी डिवायडेड बाय 2a एप्सिलॉन नॉट. एकदम सिंपल झालं. हे झालं. दिस इज द वर्क डन बाय external force which is required to move the plates from distance d to distance 2d. ठीक आहे. चला एकदम सिंपल होतं. आता दुसऱ्या पद्धतीने पण करता येते. कसं करता येईल दुसऱ्या पद्धतीनं. चला हे लिहून घ्या अगोदर. लिहिलं. नेक्स्ट मेथड आहे आपल्याला चार्जचा फॉर्म्युला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. व्यवस्थित दिसतं सगळं. हां C इज इक्वल टू क्यू बाय व्हीचा फॉर्म्युला वापरून करता येते. ट्राय करा बरं येते का. चला आपल्याला असं पण करता येते. वर्क डन. नेक्स्ट ऑर मधली मेथड आहे. और दुसरी मेथड और आता डीसी पांडे मधला प्रॉब्लेम आहे. डीसी पांडे. ठीक आहे. डीसी पांडे सरांच्या बुक मधला प्रॉब्लेम आहे. वर्क डन इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू चेंज इन पोटेंशियल एनर्जी. पोटेंशियल एनर्जी किती असते हो क्यू स्क्वेअर बाय 2c. बरोबर आहे. आणि ही कशी असते डेल्टा यू असते म्हणजे यू फायनल मायनस यू इनिशियल. चेंज इन पोटेंशियल एनर्जी यू फायनल मायनस यू इनिशियल विच इज इक्वल टू आता पोटेंशियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितला होता. आताच काय होता यू इज इक्वल टू क्यू स्क्वेअर बाय 2c किंवा हाफ ऑफ cv स्क्वेअर किंवा हाफ qv. आपण पहिला वापरू क्यू स्क्वेअर बाय 2c. ठीक आहे. चला बघा काय होईल क्यू स्क्वेअर बाय 2c फायनल मायनस क्यू स्क्वेअर 4 7 क्यू स्क्वेअर बाय 2c इनिशियल. आता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी c चा फॉर्म्युला काय c चा फॉर्म्युला a एप्सिलॉन नॉट अपॉन d. दिस इज द कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर a एप्सिलॉन नॉट अपॉन d. बघा मग काय येतं क्यू स्क्वेअर अपॉन 2c. बघा c काय cf a एप्सिलॉन नॉट अपॉन a एप्सिलॉन नॉट आणि डिस्टन्स ऑफ सेपरेशन फायनली किती आहे 2d आहे. हे आलं 2d मायनस u इनिशियल q स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट आणि इनिशियल सेपरेशन किती होतं d. सेपरेशन किती होतं d. आता हे 2d वर गेले हे d वर गेला तर काय येईल बघा काय तर हे येईल 2d q स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट मायनस हे 2cf शॉर्ट थोडंसं बारीक करतो 2cf मायनस काय आलं हे dq स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट. बघा हे dq स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट dq स्क्वेअर अपॉन 2a एप्सिलॉन नॉट पण 2 टाइम्स आहे म्हणजे काय होईल 1 टाइम्स dq स्क्वेअर किंवा q स्क्वेअर d डिवाइडेड बाय 2a एप्सिलॉन नॉट. आन्सर हे आणि हे सेम आहे बघा q स्क्वेअर d अपॉन 2a एप्सिलॉन नॉट q स्क्वेअर d अपॉन 2a एप्सिलॉन नॉट. समजलं. एकदम इझी आणि सिंपल प्रॉब्लेम होता. एकदम इझी आणि सिंपल प्रॉब्लेम आहे. दोन्ही मेथड करता येतो. या मेथडने थोडासा सोपा वाटतो फोर्सच्या मेथडने. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल एजंट. काय एक्सटर्नल फोर्स केलं वर्क डन एक्सटर्नल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट q स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट फॉर्म्युलाचा फोर्सचा फोर्स बिटवीन द प्लेट्स आणि हे डिस्टन्स 2d आणि मायनस d. डिस्प्लेसमेंट झाली d एवढी म्हणजे q स्क्वेअर बाय d q स्क्वेअर d अपॉन 2a एप्सिलॉन नॉट. दिस इज द वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स कशासाठी d पासून 2d एवढं अंतर या दोन प्लेट मध्ये करण्यासाठी. समजलं. ओके. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला एक छोटासा सिंपल प्रॉब्लेम घेऊ आणि दादा आपण थांबू. ठीक आहे. छोटंसं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण फक्त एनर्जी स्टोअर्ड इन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघितलं त्याच्यावरचं एक आणि फोर्स बिटवीन पॅरलल प्लेट्स बघितलं आणि त्याच्यावरचं एक न्यूमेरिकल सॉल्व केलं. आता अजून एक न्यूमेरिकल छोटं सॉल्व करू आणि आपण इथं थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रीवियस इयर क्वेश्चन्स ऑन पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ठीक आहे. चला काय दिले a parallel plate capacitor has capacitance 1 farad if the plates are 1 mm apart. What is the area of plates? given काय दिले आपल्याला given दिले कॅपॅसिटन्स दिलाय C is equal to 1 farad आणि एरिया ऑफ प्लेट दिलाय 1 mm. सॉरी डिस्टन्स ऑफ सेपरेशन दिले 1 mm. D is equal to 1 mm म्हणजे 10 to the power minus 3 मीटर. C is equal to काय असतो
फॉर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट अपॉन D. C इज इक्वल टू काय A इप्सिलॉन नॉट अपॉन D. आणि आपल्याला काय विचारलंय एरिया विचारलं म्हणजे त्याच्यावर काय सांगता येईल एरिया इज इक्वल टू C इंटू D अपॉन इप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. आता बघा याचं काय C किती दिले 1 फॅराड, D किती दिले 10 टू द पॉवर -3 मीटर आणि इप्सिलॉन नॉट किती असतं 8.8 6 इंटू 10 टू द पॉवर -12. ठीक आहे बरोबर आहे व्हॅल्यू. हा बरोबर आहे काय अडचण नाही. आता याला सॉल्व्ह करा किती येतं बघा आन्सर येते आन्सर येतं 1.1 इंटू 10 टू द पॉवर 8 1.1 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर स्क्वेअर एवढा एरिया येतो 10⁸ मीटर स्क्वेअर. बघा किती मोठा एरिया व्हायला लागलाय. चला सॉल्व्ह करू जमते का नाही जमत बरं ठीक आहे चला. किती झालं 10 झालं आणि खाली 8 पॉइंट याला आपण करू 9 एकदा वाढवून टाकू याला आणि हे 10 केलं म्हणून याला काय करू 10⁻⁴ करू. 10 इकडे वाढवलं 10 इकडे मायनस कमी केलं. ठीक आहे अपॉन 10⁻12. आता बघा हे 8.9 याला डिवाइड करा 8.9 1 10 - 8.9 किती आली 1.1. ठीक आहे इथं परत काय दिला 0 दिला इथं काय होईल 0 हे निघून जाईल. परत काय आला 8.9 काय आलं हे 1 11 होईल 2 21 म्हणजेच 1.1 आलं 1.12 इंटू 10 टू द पॉवर काय आलं हे 8 मीटर स्क्वेअर. हा आला एरिया. काय आला एरिया आला. ठीक आहे 1.12 इंटू 10 टू द पॉवर 8 मीटर स्क्वेअर. आता बघा 10⁸ मीटर स्क्वेअर एवढा एरिया यायला लागलाय म्हणजे हा खूप मोठा एरिया झाला. हा काय झाला खूप मोठा एरिया झाला आणि म्हणून हे काय 1 फॅराड हे जे युनिट आहे हे खूप मोठे युनिट आहे. म्हणून प्रॅक्टिकल मध्ये आपण मायक्रो फॅराड नॅनो फॅराड पिको फॅराड असे सब मल्टिपल्स वापरतो. याचे सब मल्टिपल्स वापरतो छोटे युनिट वापरतो फॅराडचे कारण फॅराड इज अ व्हेरी बिग युनिट. फॅराड इज अ व्हेरी बिग युनिट हेन्स वी यूज स्मॉलर युनिट्स that is its sub multiples in practice. कळलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. व्हिडिओला पॉज करा आणि सोल्युशन लिहून घ्या. झालं. चला मी इथे थांबतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स. ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करत राहा. काय अडचण असेल तर विचारत राहा. ऑल द बेस्ट.